तर आज आमच्या शाळेमध्ये ओपन डे होतं. ओपन डेची बरीच कामे माझी पेंडिंग राहिली होती, त्यामुळे फ्रायडे नाईटला मी ती रात्रभर जागून केल्यामुळे ना मला थोडीशी कणकणी आली आणि शाळेत मला ताप देखील होता. त्याच्यामुळे मी आल्या आल्या म्हणजे सॅटर्डेला आमची शाळा लवकरच सुटते आणि आल्या आल्या मी काय केले, पटकन झोपून गेले. आणि कसं होतं, झोपून गेले आणि संध्याकाळी डायरेक्ट 6 वाजताच मी उठले. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले. म्हणलं कसं असतं ना, प्रत्येक वेळी जर आपण स्वतःला म्हणत असू ना की मी आजारी आहे, मला ताप आला आहे, तर त्या गोष्टी अजून वाढत जातात. म्हणून ठरवलं की बाहेर जायचं, मस्तपैकी फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला बाहेरची थोडीशी हवा घेतली किंवा बाहेर आपण उठून काम करायला लागलं की मग फ्रेश वाटतं. त्याच्यासाठी मी पण नाही का बाहेर जायचं ठरलं. माझ्या बाबतीत तर असं खूप होतं, जर मी स्वतःला असं कवटाळत बसले ना की मी आजारी आहे, तर मी ते फील होतं आणि मी अजून आजारी पडते. होती मला तशी कणकणी, पण म्हणलं नाही, आपण जायचंच. त्याच्यानंतर ना इथे बाहेर आले, मस्तपैकी लिफ्टमध्ये खाली चालले. लिफ्ट हे किती उपयोगाची गोष्ट आहे ना, पायऱ्या चढाने काही नाही, 6व्या मजल्यावर राहते. आले, पण काय माहिती आहे का, सगळा माझा थकवा आहे ना या छोट्याशा पिल्लांना बघून जातं. माहिती आहे, इतकी क्यूट आहेत. आमच्या या खाली म्हणजे आमच्या ज्या सोसायटीमध्ये खाली पार्किंगमध्ये हे पिल्लं आहेत. इतकी क्यूट आहेत ना आणि इतकी स्वच्छ आहेत ना, खूप स्वच्छ आहेत. बघा ना कसं वाकून वाकून बघतं ते छोटंसं पिल्लू. बघा ना पायाने कसं खेळतं आहे. आणि मध्येच ना त्याची आई आहे ना त्याच्या पिल्लांना खूप जपते. माहिती आहे, कोणी जरी आलं ना तिथून ती हटत नाही. खूप ते पॅम्पर करते ती त्याच्या पिल्लांना. त्याच्यानंतर ना इथे मी माझी हमसफर काढली आणि म्हणलं तर थोडासा बाहेरचा फेरफटका मारला की मस्त वाटेल. अशा प्रकारे मी बाहेर जाऊन फायनली घरी आले. येताना माहिती का, इतक्या गोष्टी लागत असतात, मी विसरत असते. कंटिन्यू तुम्ही बाहेर जा, प्रत्येक गोष्टी आपण काही ना काही आणत असतो. तशा प्रकारे मी एवढ्या गोष्टी आणल्या. केळी आणून ठेवली, संध्याकाळची भाजी आणून ठेवली, एवढ्या